नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातने लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। बलात्कारी भोंदू अशोक खरातवर लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातनं लैंगिक शोषण केलं होतं। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली खरातनं लैंगिक अत्याचार केले होते। पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती। खरात हा पीडितेच्या पतीला खोलीच्या बाहेर बसवून लैंगिक शोषण करत असे। नकली साप, वाघाचं नकली कातडं दाखवून तो लोकांना घाबरवून अघोरी कृत्यही करायचा। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार खरात विरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। दुसरीकडे खरातची चौकशी करणाऱ्या एसआयटीनं चौकशीचं ठिकाणच बदललंय। खरातची आता अज्ञात स्थळी चौकशी सुरू आहे। खरातच्या फार्म हाऊसवरचे कर्मचारी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आलेली आहे। भोंदू खरातच्या नावे 52 मालमत्ता असल्याचं चौकशीत समोर आलंय। खरातनं फसवणुकीतूनच ही माया जमवल्याचं बोललं जातंय। खरातच्या जमिनींचे व्यवहार करणारा एजंट दीपक लोंढेलाही एसआयटीनं ताब्यात घेतलंय। भोंदू खरातच्या नावे 52 मालमत्ता असल्याचं चौकशीत समोर आलंय। खरातनं फसवणुकीतूनच ही माया जमवल्याचंही बोललं जात आहे। खरातच्या जमिनींचे व्यवहार करणारा एजंट दीपक लोंढेला सुद्धा एसआयटीनं ताब्यात घेतलंय। अशोक खरातकडे 1,500 कोटींच्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे। मुख्यत्वे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मालमत्ता आहेत। खरात आणि कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा उतारे आहेत। यापैकी सुमारे 11 सातबारा उतारे पूर्णपणे स्वतंत्र मालकीचे आहेत, तर उर्वरित 41 सातबारा उतारे सामायिक स्वरूपातले आहेत। यामध्ये कल्पना खरात या महिलेच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता आहेत। स्वतंत्र सातबारांमध्ये काही जमिनींवर खरातचा पूर्ण हक्क आहे। यापैकी केवळ पाथर्डी परिसरातच खरातच्या नावावर 29 जागा आहेत, तर गिरगावमध्ये 8, नाशिक शहर, गवळाणे, शिर्डी आणि निमगाव कोऱ्हाळेमध्ये 1, तर सिन्नरमध्ये 6, कुंदेवाडीत 3 आणि आडगावमध्ये 2 मालमत्ता आहेत। धक्कादायक म्हणजे खरातच्या सामायिक सातबारांवर काही अधिकाऱ्यांची सुद्धा नावं आहेत। बांधकाम कंपन्या, काही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचीही नावं यावर दिसून येत आहेत। खरातच्या सगळ्या जागा कंपाऊंड केलेल्या अवस्थेत आहेत। अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी जायचा। अनेक वेळा एजंट दीपक लोंढेही खरातच्या सोबत असायचा। तर भोंदू बाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं प्रकरणही समोर आलंय। नाशिकच्या पाथर्डीमधील ही घटना समोर आली असून शेतकरी शिवाजी ढगे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। माझा मुलगा 25/10 मिसिंग झालाय। जागा विकल्यावर पूर्ण जागा माझ्याकडून बळजबरी लाटली आहे। माझी स्वतःची प्रॉपर्टी असून माझी जागा विकून मुलगानं पैसे घेतले का नाही घेतले हे मला माहीत नाही। माझ्याकडे पैसे पण आले नाही असं। बरं, पण म्हणजे तुमच्या मुलांनी कोणाला जागा विकली आणि पैसे कोणी दिले त्याला? खरात साहेब। हो, त्यांना जागा विकली पण माझ्याकडे पैसेच आले नाही। माझ्या मुलानेच पैसे घेतले का नाही घेतले हे पण मला माहीत नाही। आणि तेव्हापासून तो फरारच आहे। हो, मिसिंग आहे त्या। नाशिकच्या पाथर्डी शिवारात खरातची कोट्यवधींची जमीन आहे। अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला ही जागा बघण्यासाठी जायचा असा दावा ग्रामस्थांनी केलाय। त्या माणसाने माझ्या पूर्ण कुटुंबावर आणि काय जादू येईल काय नाही पण मला पूर्ण कर्जबाजारी करून टाकलं आणि माझी 69 गुंठे जागा त्यांनी लिहून घेतली आणि पूर्ण पैसे पण दिलेले नाही। काही रस्त्यात जी जागा गेलेली आहे ती जागेचे पैसे त्यांनी दिले, खरेदी करून घेतली पूर्ण, पण त्या जागेचे पैसे दिले नाही। हा जिथे 10 कोटीचा रेट आहे गुंठ्याचा, त्यावेळेस 2 कोटीचा व्यवहार होऊन त्यांनी फक्त मला 97 लाख काहीतरी खरेदीचे पैसे दिलेले। डोळ्यात पाणी आलं, एवढं रडवलं तुम्हाला? लय रडवलं, अजून रडतो मी। एवढं रडवलं का दबापोटी आम्ही काही गोष्टी करू शकत नाही। गण म्हटले बाबा दावा टाका, इथे टाका, पण आता खरेदी दिल्यामुळे दावा कसा टाकायचा भीतीपोटी आपण दावा टाकला नाही। भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेच्या 3 दिवस आधी एक बैठक झाली। या बैठकीसाठी शिर्डीत 3 हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं होतं अशी सूत्रांची माहिती आहे। भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीत 3 हॉटेलमध्ये बुकिंग होतं। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्स बुक केली होती। भोंदूबाबासाठी एक पंचतारांकित हॉटेल बुक होतं।
दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक करण्यात आलं होतं. बुक केलेल्या तिसऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. अशोक खरातच्या अटकेच्या 3 दिवस आधी बैठक. खरातचा साथीदार विनोदचा पोलिसांकडनं शोध सुरू. तर खरातकडे विरोधी पक्षातील कोण जायचं याचे पुरावे देऊ शकतो असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्ही केल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही, कठोर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा भांडाफोड केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत. तर समोर येणाऱ्या नेते मंत्र्यांच्या खरात सोबतच्या फोटोंवरून विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. तर की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या शी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला. भोंदूबाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही 6 आरोपी करायचं का असा पलटवार बन यांनी राऊतांवर केलाय. त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना 6 आरोपी केलं पाहिजे. जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना 6 आरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही. तर मग याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारं महाविकास आघाडीचं सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सह आरोपी करायचं का? महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबासाठी पाणी उपलब्ध करून दिलं, त्यासाठी स्वतंत्र GR काढला. मग या पायघड्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात का घातल्या होत्या? भोंदूबाबा खरातचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता. खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे माझ्यासारख्या अनेकांसोबत त्याची ओळख होती, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली. तर सरकारमध्ये असल्यापासून केसरकरांना भोंदू गोष्टींचा नाद लागलाय, अशी टीका राऊतांनी केली. खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच SIT चौकशी करण्याची आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला. वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. हे निवडं निश्चित आहे. दीपक खरात बरोबर अनेकांचे फोटो मी कालही बोललो. म्हणून आता पोलीस चौकशी करेल आणि जो कोणी त्याच्यामध्ये CDR काढा ना, सगळ्यांचा CDR तपासा. तर दीपक खरातकडे CDR काय असतील ना ते तपासा. त्याच्याकडे असलेले ते काही व्हिडिओज आहेत ते तपासा आणि त्याच्यात जो कोणी आरोपी असेल त्याला फासावर लटकवा ना. आमचं काही म्हणणं नाही.
परंतु एखाद्याला टार्गेट करून जर तुम्ही ह्याला दिशा बदलायचा प्रयत्न करत असाल आणि मुख्य आरोपी जर त्याला वाचवायचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना मुख्य सूत्रधार करावं अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली. खरातने जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच केलं. चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय. नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना मुख्य सूत्रधार करून अटक करण्याची मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या रुपाली चाकणकरांवर मुख्यमंत्री कारवाई करतील असा विश्वास रुपाली ठोंबरे पाटलांनी व्यक्त केलाय. भोंदू बाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा केलेला गैरवापर SIT कडे सगळं हे आलेलं आहे, म्हणून त्यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने अटक केलेलं पाहिजे. 2-3 आठवड्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आलं, त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी किंवा SITच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी नाही केलं तर हायकोर्टात जाऊन आम्ही करायला लावणार ना. जे अधिकारी भेटले त्यांची तपास केला जाईल. त्यांनी या गुन्ह्यामध्ये कुठे त्याला मदत केली आहे का, त्यांनी त्याला पैसे पुरवले आहेत का, त्यांनी जमीन खरेदी विक्री जमीन घेताना त्याच्यामध्ये त्याला कुठलं पाठबळ दिले आहे का, त्याच्यामध्ये त्यांचा जर हस्तक्षेप आढळला तर निश्चित कारवाई होईल. या प्रकरणामध्ये भोंदूबाबाला ब्लॅकमेल करणारी मुलं पुण्यामध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्याला भेटल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटलांनी केलाय. भेटीनंतर महिला सामाजिक कार्यकर्त्यानं भोंदूबाबासोबत सेटलमेंट केल्याचा आरोपही रुपाली ठोंबरे पाटील करतायत. ही जी ब्लॅकमेल करणारी जी काही मुलं आहेत भोंदूबाबाला व्हिडिओसाठी, ते पुण्यात आले. पुण्यामध्ये त्या एका सामाजिक कार्यकर्ता महिलेला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले. आता त्या ज्या कार्यकर्त्या महिला आहेत त्या गुरुमाऊली म्हणणाऱ्या त्यांच्या त्या गुरुला भेटल्या आणि पुन्हा यांच्यामध्ये तडजोड झाली. पुण्यातली सामाजिक कार्यकर्ता मीच आहे आणि माझ्याकडेच हे प्रकरण जे आहे आलेलं आहे. आणि अशोक खरातचं प्रकरण या राजकारणी महिलांकडे गेलं नाही, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीकडे हे पेन ड्राईव्ह आले. हे खऱ्या अर्थानं पोटात त्यांचं दुखणं आहे. परंतु अशोक खरातचे व्हिडिओ जेव्हा 5 मार्चला माझ्याकडे आले ते मी पाहिले. मी पेन ड्राईव्ह माझ्याकडे ठेवला सुद्धा नाही. तो पेन ड्राईव्ह तातडीनं पोलिसांना द्यायला लावला आणि पोलिसांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यात कारवाई झाली पाहिजे. चॅनलचं नाव घेऊ इच्छित नाही, पण अगदी खूप छानपणे बसून त्या सांगत होत्या की माझ्याकडे ही माहिती आहे, माझ्याकडे ती माहिती आहे. तर तेव्हा त्या पत्रकार ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या आपण यांना भेटायला आलो, 1 वर्षापासून यांना सगळं माहिती होतं. मग माझा हा प्रश्न आहे, जर तृप्ती देसाईंकडे 1 वर्षापासून व्हिडिओज होते, फोटोज होते, माहिती होती, मग 1 वर्ष तुम्ही कोणाची वाट बघत होतात? आज सगळं बाहेर निघाल्यावर तुम्ही जाग्या झालात का? मग 1 वर्ष तुम्ही हे प्रकरण तृप्ती देसाई दाबून का ठेवलं? याचं उत्तर द्या आम्हाला. त्यामुळे जे कोणी माझ्या विरोधात स्टेटमेंट करतायत किंवा बोलतायत त्यांना मला हेच सांगायचं आहे की हे प्रकरण तडीस नेऊपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे ते आमच्यासारखे लोक तिथं मध्यस्थी आहेत आणि म्हणून हे बाहेर येऊ शकलं. अक्षय शिंदे सारखा भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा तृप्ती देसाईंनी केलाय. तर खरातचा एन्काउंटर होणार नाही, कायद्यानं त्याला फाशीच झाली पाहिजे असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्यात. आणि त्याला कोर्टात अशोक खरातला हजर केलं जाणार आहे. तेव्हा या नेत्यांची पुढे नावं येऊ नयेत किंवा त्यांची जी काही त्याच्याशी असलेले संबंध आहेत ते उघडकीस येऊ नयेत, यासाठी एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. आणि म्हणूनच अशोक खरातचा एन्काउंटर करण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग आहे. अशोक खरातासारख्या नराधमाला, बायकांच्यावर अत्याचार करणाऱ्याचा एन्काउंटर कोणीही करणार नाही. उलट तृप्ती देसाई ताईला माझी विनंती आहे, तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. महिलांच्या इब्रतीचा, इज्जतीचा, सुरक्षतेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे एन्काउंटर वगैरे त्याचा काही होत नाही. त्याला होणार तर त्याला फाशीच झाली पाहिजे. भोंदू खरात SIT कडून आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातला SIT कडून आता ताब्यात घेतलेला आहे. खरातला चौकशीसाठी नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटच्या कार्यालयात आणलंय. दृश्य आपण पाहतोय भोंदू खरातला जेव्हा नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाची ही दृश्य आहे. SIT कडून नाशिक पोलीस यांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे.
खरातला चौकशीसाठी नाशिकच्या आता क्राईम ब्रांच युनिटच्या कार्यालयात आणलंय.